तर निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे। शरद पवार यांनी राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। तर शरद पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। खोटं बोल पण रेटून बोल हा पवारांचा धंदा अशी टीका विखे पाटलांनी केली आहे। या लोकांना आत्मविश्वास नाहीये, विरोधकीला उभे राहतात त्यांना नीले सरकारची चिंता ही नक्की वाचत असते। मी जाहीरपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाहतो, महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, तर म्हणजे त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला फार महत्त्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे खोटं बोल पण रेटून बोल। त्यामुळं मला वाटतं की त्याच्या त्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही।